धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर एकच जल्लोष करण्यात आला। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे देशातल्या तरुणांचा मोठा विजय असून आंदोलनाला आलेल्या यशानंतर तरुणांना आनंद व्यक्त झाला। डॉक्टर सर, राजीनामा घेतला तुम्ही, मागील अनेक दिवसांपासून या आंदोलनात सहभागी होतात, वांगचूक यांचा हेल्थ चेकअप तुम्ही करता, आज काय वाटतंय? आज वांगचूक सरांच्या 26 दिवसाचं जे उपोषण आहे ते यशस्वी झालं, आमच्या कष्टाचं फळ झालं। आज भारतातल्या तरुणांचं हे फळ आहे आणि त्यांच्यामुळे आपण जिंकू शकलेलो आहे। सर्व भारतातील युवकांचं आणि तरुणांचं आभार आम्ही व्यक्त करतो। आता ही सुरुवात आहे, अभिजितने क्रांती करून दाखवलेली आहे, ही क्रांती मोठी करायची आहे। अशिक्षा, गरिबी, बेरोजगारी जोपर्यंत या देशातनं हद्दपार होत नाही तोपर्यंत बीजेपी RSSच्या नालायक सरकारला आम्ही सोडणार नाही। किती खुशी वाटते आहे, त्यांनी इस्तीफा दिला, आता यांनी इस्तीफा दिला, याच्यानंतरचा नंबर नरेंद्र मोदी आणि शहाचा। और मुझे पूरी उम्मीद थी, पूरी लगन थी क्या धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हम लेंगे और इस्तीफा हम लेके माने ये लोकतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है। आम्ही पहिल्या दिवसापासून आजचा 36वा दिवस आहे। आमचं हे आंदोलन सक्सेसफुल झालंय। लहान मुलांना आई वडील जेव्हा बोलतात ना की बाळा करू नको, पण तो लहान मुलगा नेहमी करतो। ही सगळी तरुण मंडळी आहेत ना, ही सगळी तरुण मंडळी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय जाणार नव्हते आणि आज तो दिवस आला। हमारी युवाओं की जीत हुई है, इसीलिए देख रहे हो यहाँ पे जश्न का माहौल है पूरा, यहाँ पे सभी लोग खुश हैं। इसी तरह से हमारी युवाओं का आवाज को दबाया नहीं जा सकता है। सरकार ने इस्तीफा लिया है, सरकार झुकी है, तो ये कहीं ना कहीं युवाओं की, लोकतंत्र की और जो हमारे बीच में जिन्हें हमें समर्थन दिया है उन सभी की बहुत बड़ी जीत है। या सगळ्या सगळे विद्यार्थी इथे आपल्याला पाहायला मिळते आनंद उत्सव, कारण जी मागणी होती मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची ती मान्य झाल्यानंतर या स्टेजवर आपण बघतोय कशा प्रकारे व्हॉलेंटियर्स असतील, सगळे आंदोलक असतील, आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अरविंद वर्गेसह मी वेदांत, ABP माझा, दिल्ली।